श्रीदेवी महात्म कथा अध्याय 5. देवी दूत संवाद. जिने आपल्या करमकमलात घंटा, शूल, हल, नांगर, शंख, मुसळ, चक्र, धनुष्य आणि बाण धारण केले आहेत. शरद ऋतूतील चंद्राप्रमाणे जिचे मनोहर कांती आहे. जिने त्रैलोक्याचे आधार असून शंभू इत्यादी दैत्यांचा नाश करणारी आहे. जी गौरीच्या शरीरापासून प्रगट झाली आहे, त्या महासरस्वती देवीची मी सतत आराधना करतो. श्री गणेशाय नम. श्रीदेवी नम. मेधा ऋषी सुरत राजाला म्हणाले, हे राजा, मी तुला आता महासरस्वतीची आख्यान सांगतो. हा देवीचा 3रा अवतार आहे. हे भगवतीचे चरित्र श्रोते वक्त्यांना पावन करणारे आहे. हे चरित्र पुन्हा पुन्हा श्रवण पठण करण्याची इच्छा होते. पूर्वी शंभू आणि निशुंभू नावाचे 2 दैत्य होते. हे अत्यंत पराक्रमी, दृष्ट व क्रूर होते. त्यांनी खडंतर तपश्चर्या करून ब्रह्मदेवाला प्रसन्न केले. मानव, मृग, पक्षी, देव इत्यादी योनीतील पुरुषापासून आम्हाला मृत्यू न यावा, आम्ही अवध्या व्हावे असा वर मागितला व ब्रह्मदेवानी तथास्तु म्हटले. स्वतःच्या सामर्थ्यांना अतिशय गर्व असलेल्या या दैत्याने इंद्राच्या हातून त्रैलोक्याचे राज्य हिरावून घेतले. त्यांनी देवाचे यज्ञभागही हिरावून घेतले. दोघेच सूर्य, चंद्र, कुबेर, यम आणि वरुण यांचे अधिकार गाजवू लागले. वायू, अग्नी यांचेही कार्य ते दोघे दैत्यच करू लागले. त्या दैत्यांना, सर्व देवतांना अपमानित, राज्यभ्रष्ट, पराजित व अधिकारही करून स्वर्गातून घालवून दिले. मग त्या देवतांनी अपराजित देवीचे स्मरण केले व विचार केला, या देवीने पूर्वी आपल्यावर वर दिला होता की संकटकाळी तुम्ही माझे स्मरण करताच मी तुमच्यासाठी धावून येईल व तुमच्या सर्व संकटांना नाश करीन. देवीने दिलेला हा वर आठवताच सर्व देवतांना पर्वतराज हिमालयावर गेल्या. सर्वांनी हात जोडले, साष्टांग नमस्कार घातला. त्यांच्या ठिकाणी अष्टसात्विक भाव निर्माण झाले. त्यांनी देवीची यथाविध षोडशोपचारांनी पूजा केली. मग सर्व देव हात जोडून विष्णुमाय देवतेचे स्तवन करू लागले. देवीला आमचा नमस्कार असो. महादेवी शिवादेवीला नमस्कार असो. सर्वांना उत्पन्न करणाऱ्या महामनू प्रकृतीला सर्वांचे कल्याण करणाऱ्या म्हणून भद्रादेवीला नमस्कार असो. आम्ही नित्यनेमाने जगदंबेला नमस्कार करतो. नित्या, गौरी, धात्री, ज्योत्स्ना, चंद्ररूपिणी, सुखस्वरूपा देवीला आमचा नमस्कार असो. शरणागतांचे कल्याण करणाऱ्या रिद्धिसिद्धरूपी देवीला आम्ही वारंवार नमस्कार करतो. नैऋत्य, राजलक्ष्मी, शर्वाणी, शिवपत्नी जगदंबेला नमस्कार असो. दुर्गा, दुर्गापार असा सर्वकारणी ख्याती कृष्णाद्रुमा देवीला आमचा सदैव नमस्कार असो. अत्यंत सौम्य व अत्यंत रुद्ररूप देवीला आम्ही पुन्हा पुन्हा नमस्कार करतो. जगाचा आधारभूत कृंती देवीला आम्ही नमस्कार करतो. जी देवी सर्व प्राण्यांच्या ठिकाणी विष्णुमाय नावाने असते, त्या देवीला आमचा पुन्हा पुन्हा नमस्कार असो. ज्या देवीला सर्व भूतांच्या ठाई चेतना असे म्हणतात, जी जगदंबा सर्व प्राण्यांच्या ठिकाणी बुद्धिरूपाने असते, तिला आमचा वारंवार नमस्कार असो. जी देवी भूतमात्रात सदैव निद्रा रूपाने असते, जी चंडिका देवी सर्वाच्या ठिकाणी क्षुधा रूपाने राहते, त्या देवीला आमचा सदैव नमस्कार असो. जी देवी सर्व भूतात छाया रूपाने असते, जी देवी सर्व प्राण्यात शक्ती रूपाने असते, तिला आमचा नमस्कार असो. जी देवी सर्व प्राण्यात तृष्णा रूपाने असते, जी देवी सर्व प्राण्यात शांती क्षमा रूपाने वास्तव्य करते, त्या देवीला आम्ही पुन्हा पुन्हा नमस्कार करतो. जी देवी सर्व प्राण्यांच्या ठाई जाती रूपाने वास्तव्य करते, जी देवी सर्व प्राण्यांत लज्जा रूपाने वास्तव्य करते, तिला आमचा पुन्हा पुन्हा नमस्कार असो. जी देवी सर्व प्राण्यांत शांती रूपाने वास्तव्य करते, जी देवी सर्व प्राण्यांत श्रद्धा रूपाने वास्तव्य करते, तिला वारंवार नमस्कार असो. जी देवी सर्व प्राण्यांत क्रांती रूपाने आहे, जी देवी सर्व ठाई लक्ष्मी रूपाने वास्तव्य करते, तिला आम्ही पुन्हा पुन्हा नमस्कार करतो. जी देवी सर्व चराचरात वृत्ती रूपाने असते,
जी देवी सर्वांच्या ठाई स्मृतिरूपाने असते तिला आमचा सदैव नमस्कार असो. जी देवी सर्वांच्या ठिकाणी दयारूपाने असते, जी देवी सर्व भूतांना तृष्टीरूपाने आढळते, जी देवी सर्व भूतात सदैव मातृरूपाने वास्तव्य करते तिला आमचा नमस्कार असो. जी सर्व प्राण्यांत भ्रांतिरूपाने राहिलेली आहे, जी देवी सर्व इंद्रियाची अधिष्ठात्री आहे, सर्व प्राण्यांत व्यापून राहिलेली आहे, त्या चित्तीरूपी देवीला आम्ही नमस्कार करतो. पूर्वकाली इष्टप्राप्तीसाठी व देवी देवतांची जिचे स्तवन केले होते त्याचप्रमाणे देवराज इंद्राने अनेक दिवस जिची सेवा केली होती ती कल्याणमय साधनभूत असलेली ईश्वरी आमचे कल्याण करो, मंगल करो व आमच्या सर्व आपत्तीचा नाश करो. उन्मत्त दैत्यांनी पीडा दिलेल्या आम्हा सर्व देवताला जिला या क्षणी नमस्कार करीत आहोत व भक्तीने विनम्र होऊन न स्मरण करताच जी सर्व आपत्तीचा नाश करते ती जगदंबा आमचे संकट दूर करू. मेधा ऋषी म्हणाले, हे राजा सर्व देवीचे असे स्तवन करीत होते त्यावेळी पार्वती देवी गंगाजल स्नान करण्यासाठी तेथे आली. त्या भगवतीने देवीने देवतांना विचारले, तुम्ही कुणाची स्तुती करीत आहात? त्यावेळी तिच्या शरीरकोशातून प्रगट झालेली शिवादेवी म्हणाली, ही शिवादेवी म्हणजेच महासरस्वती. हे पार्वती, शुभ दैत्याने पीडा दिलेल्या व निशुंभ दैत्याकडून पराभूत झालेल्या या देवता येथे एकत्र जमून माझे स्तवन करीत आहेत. पार्वतीच्या शरीरकोशातून अंबिका प्रगट झाली म्हणून तिला जगात कौशिका असे म्हणतात. कौशिका प्रगट होताच पार्वती शरीर काळ्या रंगाचे झाले म्हणून हिमालयावर राहणारी ती कालिका देवी या नावाने प्रसिद्ध झाली. मग महासरस्वती दिव्य रूप धारण केले. तिच्यासारखी सुंदर स्त्री अवघ्या त्रिलोक्यात दुसरी नव्हती. ती रतीपेक्षाही कोटी गुणांनी अधिक सुंदर होती. त्याच वेळी शुभ निशुंभाचे सेवक चंडमुंड तेथे आले. अत्यंत सुंदर रूप धारण केलेल्या अंबिका देवीला पाहताच ते शुभ दैत्याकडे गेला आणि त्याला म्हणाला, महाराज, आम्ही अत्यंत सौंदर्य संपन्न स्त्रीरत्न पाहिले आहे. मदनालाही मोह पाडील अशी ती आहे. ती आपल्या दिव्य कांतीने हिमालयात प्रकाशित करीत आहे. अशी सुंदर आजपर्यंत कोठेही पाहिली नसेल. त्रैलोक्य सुंदर अशा त्या स्त्रीला ताबडतोब आणून आपले पत्नी करा. महाराज, त्या स्त्रीरत्नाशिवाय तुमची इतर सर्व रत्ने व्यर्थ आहेत. ती स्त्री आता हिमालयावर आहे. दैत्यराज त्रैलोक्यातील सर्व रत्ने, हत्ती, घोडे इत्यादी सर्व काही आपल्या घराची शोभा वाढवित आहेत. आपण इंद्राचे ऐरावत, पारिजात व वृक्ष सप्तमुखी अश्व ही रत्ने बलात्काराने हरण केले आहेत. हंसध्वजाने युक्त दिव्य अद्भुत असे ब्रह्मदेवाचे विमान, कुबेराचा पद्म नावाचा निधी, वरुणाचे शुभ्र छत्र, वरुणाचा पाशा इत्यादी सर्व आपण व आपल्या भावाने बलात्काराने हरण केले आहे. आपल्या भीतीने सागराने कमलमाले ही नाना प्रकारची रत्ने आपणास दिली. मृत्यूची शक्ती व वायमाचा दंडही आपण जिंकला. कामधेनू आपण घेतली. मेनकादी अप्सराही आपणास वश झाल्या. दक्ष प्रजापिताचा उत्कृष्ट रथही तुम्हाला मिळाला. अग्नीने शुद्ध आणि नित्यातून व अग्नीसारखी तेजस्वी 2 वस्त्रे आपणास दिली. अशा प्रकारे सर्व रत्ने आपल्याकडे असताना ते सुंदर स्त्रीरत्न आपण का बरे आणत नाहीत? मेधा ऋषी म्हणाले, राजा चंडमुंडाने असे सांगितले असता शुभाने महादैत्य सुग्रीवाला दूत बनवून देवीकडे पाठवले व त्याला सांगितले, तू माझ्या आज्ञेचे व स्त्रीकडे जा व तू तिच्याशी असे बोल की ज्यामुळे ती वश होऊन व मोठ्या प्रेमाने ती माझ्याकडे येईल. असे सांगून शुंभाने सुग्रीवाला त्या देवीकडे पाठवले. शुभाने असे सांगितले असता ते सुग्रीव दूत हिमालयाच्या रमणीय प्रदेशात गेला. तेथे देवी होत्या. तो दूत अत्यंत मंजुळ व प्रेमळ शब्दात देवीला म्हणाला, हे सौंदर्य संपन्न व देवांचा शत्रू असलेल्या शुभ राजा हा आता त्रैलोक्याचा अधिपती आहे. तो शूर असून सर्वांना अजिंक्य आहे. तुझ्या सौंदर्याचे वर्णन ऐकून तो तुझ्यावर मोहित झाला आहे. त्याने मला तुझ्याकडे दूत म्हणून पाठवले आहे. त्याची आज्ञा सर्व देवता एकमुखाने मानतात. कोणीही त्यांची आज्ञा मोडण्याचे धाडस करीत नाही. त्याने सर्व देवतांना पराभूत केले आहे. त्याने तुला एक संदेश पाठवला आहे. तो एक, हे सुंदरी, मी सर्व देवांनाही जिंकले आहे व त्रैलोक्याचा राज्य करीत आहे. मी सध्या देवांचे यज्ञभागही सुद्धा ग्रहण करीत असतो. त्रैलोक्यात जेवढे म्हणून श्रेष्ठ रत्न आहेत ती सर्व माझ्या अधिकारात आहेत. इंद्राचा श्रेष्ठ ऐरावत हत्ती मी हिरावून घेतला आहे.
समुद्रमंथनातून अश्वरत्न उच्चस्रव प्रगट झाला तो देवांनी मला अर्पण केला आहे. हे सुंदरी, याशिवाय जेवढी म्हणून रत्ने देव गंधर्व नाग यांच्याजवळ होती ती सर्व माझ्याकडे आली आहेत. हे सुंदरी, मी तुला जगातले स्त्रीरत्न समजतो, म्हणून तू माझ्याकडे ये व माझा स्वीकार कर. आम्ही सर्व रत्नाचा उपभोग घेणार आहोत. तू माझी स्वीकार करून अवघ्या त्रिलोक्याची स्वामिनी हो व सर्व विषयभोगाचा उपभोग घे. मी अवघ्या असलेले तू चिरकाल सौभाग्ययुक्त होशील. माझ्याप्रमाणेच माझा भाऊ निशुंभही मोठा पराक्रमी आहे. तू आमची सेवा कर. हे सुंदरी, नीट विचार करून तू माझी पटराणी हो. मेधा ऋषी सुरथाला म्हणाले, हे राजा, दूताचे ते बोलणे ऐकून मी कल्याणमयी भगवती दुर्गादेवी हसू लागली. मग ती देवी गंभीर स्वरात म्हणाली, हे दूता, तू सांगितलेस ते सर्व सत्य आहे, पण त्यात असत्य काही नाही. शुभ त्रिलोक्याचा स्वामी आहे व निशुंभसुद्धा त्याच्यासारखाच पराक्रमी आहे. तो शुभ महापराक्रमी शूर व मदनासारखा सुंदर आहे. परंतु विवाहासंबंधी मी जी प्रतिज्ञा केली आहे ती खोटी कशी करू? पूर्वी मी माझ्या सखीसह खेळत असताना स्वतःच्या शरीरबलाच्या गर्वामुळे मी एक प्रतिज्ञा केली होती. ती अशी की जो माझ्यासारखा बलवान असेल व माझ्याबरोबर युद्ध करून मला जिंकेल त्याच्याशीच मी विवाह करीन. म्हणून महादैत्य शुभाने किंवा निशुंभाने व स्वतः येथे यावे व युद्धात मला जिंकून माझे पाणी ग्रहण करावे, यासाठी उशीर नको. देवीने असे सांगितले असता दूत म्हणाला, हे देवी, तू मोठी अहंकारी दिसते आहेस. माझ्यासमोर तू असे बोलू नये. देवांना जिंकलेल्या शुभाला जिंकण्याची इच्छा तू कशी काय करतेस? शुभाला जिंकेल असा त्रिलोक्यात कोणी नाही. इतर दैत्याच्या बरोबर सुद्धा देव युद्धात टिकू शकत नाहीत. मग तू एकटी स्त्री शुभाशी युद्ध कशी करू शकशील? ज्या शुभ निशुंभापुढे इंद्रादी देवसुद्धा उभे राहू शकत नाहीत, त्याच्यापुढे तुझा निभाव कसा लागणार? म्हणून म्हणतो, तू माझ्याबरोबर चल व स्वतःचा सन्मान राख, नाहीतर ते तुझे केस पकडून तुला फरफटत नेतील. तुझी प्रतिष्ठा धुळीला मिळेल. देवी म्हणाले, हे दूता, तू म्हणतोस ते ठीक आहे. शुभ निशुंभ मोठे पराक्रमी आहेत, पण मी तरी काय करू? मी पूर्वीच विचार न करता प्रतिज्ञा करून बसली आहे. म्हणून आता तू परत जा. मी तुला जे काही सांगितले ते सर्व दैत्यराज शुभाला सांग. मग त्यांना जे योग्य वाटेल ते करतील. देवीने असे सांगितले असता आश्चर्यचकित झालेला दूत परत गेला. श्रोते हो, आता पुढील अध्यायाच्या श्रवण पठणाने पुत्र, दार, धनादींचा प्राप्ती होते. विद्यार्थ्यांना विद्या, आरोग्य प्राप्ती होते. श्री मार्कंडेयाच्या पुराणाच्या सार्वमानिक मन्वंतरातील देवी महात्म्यातील देवी दूत संवाद नावाचा 5वा अध्याय समाप्त. श्री जगदंबार्पण.